नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, या 2026 मधील पहिला आणि अत्यंत शुभ गुरु पुष्पामृत योग हा 23 एप्रिल 2026 रोजी गुरुवारी येत आहे. बघा, आता या दिवशी आपल्याला प्रत्येकाला आर्थिक अडचणी असतात. भरपूर अशा अडचणी आपल्या कामात, व्यवसायात, घरात असतात. पैसे येतात, टिकत नाही, किंवा आलेले पैसे पुरत नाही, किंवा पाहिजे तसे पैसे येत नाही. लक्ष्मी स्थिर राहत नाही. आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा अखंड राहत नाही. अखंड लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. यासाठी आपल्याला या दिवशी अत्यंत प्रभावी अशी ही फुलवातींची सेवा करायची आहे. बघा, 24 दिवसांची ही फुलवातीची सेवा आहे, परंतु अतिशय प्रभावी आहे. महिलांनी आवर्जून गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवसापासून ही फुलवातींची अति उच्च कोटीची, लक्ष्मीला प्रिय असणारी लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा चालू करायची आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मार्ग मोकळे होतील, तुम्हाला मार्ग मिळतील. तुमच्या अडचणीतून बाहेर कसं पडावं यासाठी देखील तुम्हाला मार्ग मिळणार आहे. आता ही सेवा कशी करायची, कधी करायची, याच विषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवर देखील आपले छोटे माहितीचे व्हिडिओ येत असतात. इंस्टाग्रामवर देखील तुम्ही फॉलो करू शकतात. त्याचप्रमाणे बघा, कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपण सोने, चांदी, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकतो. तसेच एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. या दिवशी गुरु आणि पुष्य नक्षत्राचा संयोग असल्याने लक्ष्मीपूजन आणि धार्मिक कार्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं. महालक्ष्मीची विशेष पूजा आणि आराधना या दिवशी केली जाते. त्याचप्रमाणे गरिबांना दान धर्म करणं पुण्यकारक मानलं जातं. ज्यांना आत्ता या अक्षय तृतीयेच्या दिवशी काही कर्म, दान धर्म किंवा काही सेवा करणं शक्य झालं नसेल, त्यांनी आवर्जून या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी ह्या सेवा तुम्ही करू शकतात. बघा, गुरुपुष्यामृत योगावर आपण जे पण काही करू त्याचं 10 पटीने अधिक फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आता सेवा कशी करायची? बघा, हा गुरुपुष्यामृत योग हा संध्याकाळी रात्री 8 नंतर चालू होत आहे. त्यामुळे ही सेवा आपल्याला पहिल्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा चालू झाल्यानंतरच पहिल्या दिवशी सेवा करायची आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला ह्या गुरुवारी आपल्याला ही सेवा रात्री 8 नंतर करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारपासून तुम्ही तुमचा एक टायमिंग निश्चित करून घ्या. त्या टायमात तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी केली तरी चालेल, परंतु रोजचा एक टायमिंग तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ हा निश्चित करून घ्यायचा आहे. बघा, शक्यतो संध्याकाळी तिन्हीसांचा टायमिंग असतो, लक्ष्मी येण्याची वेळ असते. तुम्ही तिन्हीसांच्या म्हणजेच सायंकाळी जर ही सेवा केली तरी चालणार आहे, परंतु एक दिवस सकाळी, एक दिवस दुपारी, एक दिवस संध्याकाळी अशी सेवा करू नका. सेवेमध्ये थोडंसं आपलं सातत्य आपल्याला ठेवायचं आहे. आता सेवा करण्यासाठी आपल्याला एक निरंजन लागणार आहे. या सेवेसाठी आपल्याला आवर्जून चांदीचंच निरंजन घ्यायचं आहे. बघा, चांदी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चांदीचं निरंजन आपल्याला ह्या सेवेसाठी घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फुलवाती लागणार आहे. मग या फुलवाती तुम्ही विकत आणा किंवा कापसाच्या घरात तुम्ही फुलवाती बनवून ठेवल्या तरी चालणार आहे. आणि तिसरं म्हणजे आपल्याला ह्या सेवेसाठी शुद्ध गाईचं तूप लागणार आहे. तूप आपल्याला शुद्ध गाईचंच घ्यायचं आहे. बघा, आपण सेवा करतो आहे, आपल्याला लक्ष्मी प्राप्ती पाहिजे आहे, आपल्याला घरात लक्ष्मी स्थिर अखंड स्वरूपात ठेवायची आहे. मग तूप घेताना देखील आपल्याला गाईचं शुद्ध तूपच घ्यायचं आहे. तूप थोडंसं जास्तीचं आपल्याला लागू शकतं, कारण आपण ही सेवा करताना आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. मग अशा वेळेस आपण ज्यावेळेस तुपाची वात लावू त्यावेळेस आपली सेवा पूर्ण होईपर्यंत आपल्याला हा दिवा तेवत ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्याला तूप थोडंसं जास्तीचं लागू शकतं. दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे चांदीची निरांजन नसेल त्यांनी मातीची पंती घेतली तरी चालेल. पंती घेताना थोडी मोठी घ्या, कारण पहिल्या दिवशी 1 वात असते, दुसऱ्या दिवशी 2 वात असते. अशी ही सेवा आपल्याला पहिल्या दिवसापासून ते 12 दिवसांपर्यंत एक फुलवात वाढवत जायची आहे. मग ज्यावेळेस 5, 6, 7, 8, 9, 10 अशा फुलवाती होतात, याचा बंच तयार होतो, त्यावेळेस निरांजनमध्ये एवढ्या फुलवाती बसत नाही. मग त्यामुळे तुम्ही मातीची मोठी पंती घेतली तरी चालेल. त्यात
ज्यावेळेस आपल्याला 8, 9, 10, 11, 12 अशा फुलवाती जमा होतात त्यावेळेस त्या बरोबर त्यामध्ये बसत असतात. आता सेवा कशी करायची बघा. सेवा तुम्हाला करताना तुम्हाला देवघरात धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपण स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे. महिला असतील तर कपाळाला हळदी कुंकू लावा, आप डोक्यावर पदर घ्या, बसायला आसन घ्या, माता लक्ष्मीला नमस्कार करा आणि तुमची जी काही इच्छा असेल, तुम्ही जी काही सेवा करत असेल, पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प सोडला तरी चालेल, संकल्प सोडून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायच्या आहे. त्या अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. बघा, गुरुपुष्यामृत योग हा 23 एप्रिलला गुरुवारी रात्री 8:57 चालू होणार आहे. तर तो पहाटे 6:17 असणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला गुरुवारी 8:57 ही सेवा करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आपण एक टायमिंग निश्चित करून त्याच टायमाला ही सेवा करायची आहे. आता सेवेसाठी आपल्याला तुपाचं फुलवात घ्यायची आहे. ती आपल्याला फुलवात तुपात बुडवून घ्यायची आहे आणि आपल्याला तूप त्यामध्ये घालायचं आहे. ही फुलवात प्रज्वलित करायची आहे. आपल्याला फुलवातीला निरांजन असेल तर निरांजन, पंथी असेल तर पंथीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं, नमस्कार करायचा आणि माता लक्ष्मीला नमस्कार करून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात प्रज्वलित करायची आहे. दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती घ्यायच्या, तिसऱ्या दिवशी 3 घ्यायच्या. असं आपल्याला रोज एक एक फुलवात वाढवत 12व्या दिवशी 12 फुलवाती घ्यायच्या आहे. आता 12 फुलवाती झाल्यानंतर आपल्याला 13व्या दिवशी म्हणजे आपल्याला सुरुवातीला 1 पासून ते 12 चढत्या क्रमाने फुलवाती ह्या प्रज्वलित करायच्या आहे. 12 दिवस झाल्यानंतर 12 फुलवाती झाल्यानंतर 13व्या दिवसापासून आपल्याला पुन्हा 12 फुलवातीपासून ते 1 फुलवातीपर्यंत उतरत्या क्रमाने ह्या फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे. मग 13व्या दिवशी पुन्हा 12 फुलवाती घ्यायच्या. 14व्या दिवशी एक कमी करायची म्हणजेच 11 फुलवाती घ्यायच्या. 15व्या दिवशी 10 घ्यायच्या. 16व्या दिवशी 9 घ्यायच्या. असं करत 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 पुन्हा आपल्याला एका फुलवातीवर यायचं आहे. आता रोज ह्या फुलवाती प्रज्वलित केल्यानंतर त्याची जी कोजळी किंवा जळलेला कापसाचा भाग असेल तो तुम्ही एका डबीत साठवून ठेवायचा आहे. संपूर्ण 24 दिवसांच्या फुलवाती तुम्हाला एका डबीत साठवून ठेवायच्या आहे. आणि सगळ्यात शेवटी सेवा झाल्यानंतर तुम्हाला या सर्व जळालेल्या फुलवाती त्याच्यात 2 कापराच्या वड्या टाकून एका पंतीत, मातीच्या पंतीत घेऊन तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि त्याची राख तुम्हाला कोणत्याही झाडाखाली टाकून द्यायची आहे. आता अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. सेवा करताना तुम्ही संकल्पात तुमची इच्छा बोलू शकतात, अडचणी तुम्ही बोलू शकतात आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता सेवा करताना आपल्याला कोणत्या सेवा घ्यायच्या आहेत बघा. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सेवा कोणत्या करायच्या. आता ज्या सेवा आपण बघणार आहोत या सर्व सेवा आपल्याला रोज करायच्या आहेत. पहिल्या दिवशी केली असं नाही, रोज आपल्याला ह्या सेवा 24 दिवस ह्याच सेवा करायच्या आहेत. सेवा कोणत्या करायच्या ते पाहूया. सेवा करताना तुम्हाला 1 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे, तुम्हाला फलश्रुती सहित म्हणायचं आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. 16 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, सेवेशिवाय कुठल्याही सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. या सेवा तुम्हाला रोज 24 दिवस करायच्या आहे. अति उच्च कोटीच्या लक्ष्मी प्राप्तीच्या, लक्ष्मीला प्रिय करणाऱ्या सेवा आहेत. आणि बघा, त्यानंतर या सर्व सेवा ज्या आहेत या आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक अजूनही नसेल त्यांनी आपल्या गुगलला सर्च करून त्यावर तुम्हाला ह्या सेवा तुम्ही करू शकतात किंवा एक नित्यसेवेचं पुस्तक तुम्ही आणून घ्यायचं आहे. अति म्हणजे अति उच्च कोटीची सेवा आहे. ह्या सेवेने तुम्हाला आर्थिक अडचणीतून नक्कीच मार्ग मिळणार आहे. सेवा करताना अगदी मनोभावे करायची आहे, विश्वास ठेवून करायची आहे आणि एका टायमात करायची आहे. आता सेवा चालू असताना बघा, सेवा आपली 24 दिवस चालणार आहे म्हणजे महिलांना अडचणी येऊ शकतात. मग तुम्हाला मासिक धर्माची अडचण असेल त्यावेळेस तुम्ही 4 दिवस सेवा करू नका. 5व्या दिवशी सुचिरभूत होऊन घर स्वच्छ करून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात. आता एखाद्या दिवशी, आता महिनाभर सेवा चालणार म्हटल्यावर एखाद्या दिवशी आपल्याला बाहेरगावी जावे लागू शकते. मग अशा वेळेस सकाळी तुम्ही लवकर उठून घ्या, तुमची सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या. त्यानंतर तुम्ही बाहेरगावी जाऊ शकतात आणि संध्याकाळी पुन्हा घरी येऊ शकतात. आता एखाद्या वेळेस अशी अडचण येऊ शकते की त्या दिवशी सेवा करणं शक्य होणारच नाही किंवा खंड पडेल. बघा, खूप इमर्जन्सी असेल तरच त्या दिवशी खंड पाडा, नाहीतर आपल्याला खंड न पाडता ही सेवा कंटिन्यू करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.